नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पुरणाची पोळी रेसिपी। मऊ, लुसलुशीत आणि घरच्या घरी सहज बनणारी। होळी, सण, समारंभ किंवा खास दिवशी घरी परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक खास टिप देणार आहे। तर मी मोजून चणा डाळ 250 ग्रॅम घेतली आहे। तुम्ही कोणतीही एका वाटीने माप घेऊ शकता। त्यानंतर चणा डाळ छानपैकी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आहे। मग ती एका कुकर मध्ये टाकून घेतली आहे व जी वाटी तुम्ही चणा डाळसाठी घेतली असेल, एक वाटी चणा डाळ घेतली असेल तर त्यात 2 वाटी तुम्ही पाणी टाकू शकता। त्यानंतर त्यात चिमूटभर हळद व थोडं साजूक तूप घालून घ्या। मग डाळ छान शिजते व छान कलर सुद्धा येतो। मग डाळ शिजवण्यासाठी गॅसवर ठेवून घेतली। 3-4 शिट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे छान डाळ शिजते। डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आहे। तुम्हाला जे पीठ आवडेल ते तुम्ही घेऊ शकता। त्यात मीठ घालून छान एकजीव करून घेतलं। मग पाण्यात चिमूटभर हळद घालून घेतली, कारण छान मग कलर येतो। मग हळूहळू पाणी घेऊन छान पीठ एकजीव करून मळून घ्यायचं आहे। मग थोडं त्याच्यावर तेल सोडायचं आहे आणि मग छान परत एकजीव करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपली डाळ छान शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजलेली आहे। मग पुरण बनवण्यासाठी ही चाळण मी वापरते। यात पुरण खूप छान पैकी तयार होतं आणि करायला सुद्धा सोपं आहे। तर मी याचाच नेहमी वापर करत असते। आणि हे बघा किती छान पुरण तयार झालं आहे। मग मी लगेचच त्यावर गूळ किसायला घेतला, कारण गूळ किसून घेतला की मेल्ट व्हायला कमी वेळ लागतो आणि गुळाचे खडे त्यात राहत नाही। आता मी गूळ आणि पुरण मस्त एकत्र करून घेते। थोडा वेळ मग कमी गॅसवर त्याला परतून घ्यायचं आहे। त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। मग पुरण असं थोडं पातळ दिसायला लागतं, पण ते थंड झाल्यावर तसंच राहत नाही, खूप मस्त घट्ट होऊन जातं। मग त्यात वेलचीची पूड घालून घेऊया आपण। वेलचीची पूड घातली की त्याला छान सुगंध वास येतो आणि मग परत छान थोडा वेळ मी ते एकजीव करून घेतलं। आता ते पुरण खूप छान शिजलं आहे, तयार झालं आहे आणि मग आपण लगेचच पुरणाच्या पोळ्या बनवायला सुरुवात करूया। पुरणाचा गोळा मोठा आणि पिठाचा गोळा छोटा अशा प्रकारे बनवून घेतले। मग हाताच्या सहाय्याने याला थोडं मोठं बनवून त्यात पुरणाचा गोळा त्यात भरायचा आहे। मग मागची बाजू पॅक करायची आहे। मी हे असे गोळे बनवून घेतले आहेत म्हणजे परफेक्ट बनवून होतात। तर पोळीपाटाखाली पेपर टाकला आहे, कारण पोळीपाटाला पोळी चिटकवू नये। लाटून झाली की लगेचच तव्यावर टाकून घेतली। त्यावर तूप घालून दोन्ही बाजूने छान पैकी भाजून घेतलेली आहे। ही अशी तयार झाली आहे पुरणपोळी। अशा प्रकारे तुम्ही झटपट पुरणपोळी बनवू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आता पुरतं एवढंच। चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय बाय।